मुसळधार पावसानं नागपूरलाही झोडपलंय। अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालंय। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर मदतीसाठी सज्ज मनोहर यांचा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार आहे। तर मुसळधार पावसानं नागपूरला झोडपून काढलेलं आहे। गेल्या 2 दिवसा अगोदर जे आहेत पावसाने थैमान घातलं होतं आणि याचा फटका जे आहे ते सामान्य माणसांना सुद्धा बसू लागला। अनेकांचे घर जे आहेत ते उद्ध्वस्त झाले। अनेक घरामध्ये जे आहेत पाणी शिरलं। नागपुरातील स्नेहानगर परिसरात राहणारे चिंचोळकर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्यासोबत त्यांच्या मेसचं सुद्धा नुकसान झालं। अशांना जे आहे ते मदतीचा हात जे आहे ते प्रसिद्ध शेख विष्णू मनोहर यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत विष्णू मनोहर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मदतीचे हात तुम्ही दिलेले आहे, काय हा आव्हान आपण केलेलं आहे ज्यांच्या घरात पाणी शिरलं आणि ज्यांना एका अर्थानं त्यांच्यावर अतिवृष्टीच्या एका अर्थानं नुकसान झालेलं आहे? माझं म्हणणं असं आहे की आपण एका शहरात राहतो, तो जरी रक्ताची भाऊ बहीण नसलो तरी एकमेकांचे भाऊ बहीणच आहो आणि असा प्रसंग कोणावरही येऊ शकतो। तर शासन आपल्या परीने मदत करत असतं, पण शासनाच्या सहभागाबरोबर आपला सुद्धा सहभाग असावा। आणि याच जाणीवेतून की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, मग तो गाळ काढायला त्यांना एक दिवस लागतो। ही परिस्थिती ॲक्च्युली मी पाहिली परवा, आणि परवा पाहिल्यानंतर म्हटलं की नाही, आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी लागते। फक्त ओळखीच्या लोकांना फोन करून जर म्हटलं की तुम्ही या, आम्ही जेवण पाठवतो, त्यापेक्षा अजून अशी बरीच मंडळी आहे की ज्यांना ह्याची गरज आहे। आणि म्हणून म्हटलं की बाबा दिवसभर मी तुमची राहण्याची व्यवस्था करू शकतो आणि तुमच्याकडे जेवण जे आहे तो जेवणाचा भाग तुम्ही माझ्यावर सोडा की मी तुमच्या सकाळ संध्याकाळ जेवण पाठवू शकतो। आणि ते जेवण आम्ही पाठवतो आहे। त्याच्यानंतर सगळ्यांना आव्हान आहे की इथे आमचे जे प्रतिष्ठान आहे तिथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, पण एक दिवस तुम्ही फक्त काढू शकता। ती एक दिवसाची व्यवस्था आम्ही करतो। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मुक्तुरी, जय महाराष्ट्र, नागपूर।